हॅलो ऑल, माझं नाव आहे निरंजन पाटील आणि स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक नवीन अनुभव. तर खूप दिवस झालं किचनच्या टाईल्सवर तेल ओढून ओढून त्याच्यावर डाग झाले होते आणि आज शनिवार होता, तर विचार केला तर साफसफाई करून टाकू. म्हणून मग किचनच्या टाईल्स आम्ही पुसायला सुरुवात केली आणि पूर्ण साफसफाई केली. फायनली झाली किचनची साफसफाई. चायला लयच कडक ऊन आहे. ऊन लय जास्तच कडक आहे. बाकी आपण सामान तर घेतलंय पावभाजीचं, घरी जाऊन आता बनवायला सुरू करूया. 3 शिमला मिरची घेतल्या, 4 बटाटे घेतले, फ्लावर थोडा घेतला. इथे आपण 3 कांदे घेतले, 2 लसणाच्या गड्ड्या घेतल्यात, कोथिंबीर, अद्रक सगळं घेतलंय. वाटाणा 1 वाटी आतमध्ये ठेवल्या फ्रीजमध्ये. आता आपण पाणी उकळत ठेवलंय आणि पाणी उकळलं की मग आपल्या सगळ्या भाज्या आपण त्याच्यात टाकायचं. हे बरं आहे आपलं पावभाजीच्या चक्करमध्ये ना लोक कमीत कमी भाज्या तरी खायला लागले. आता शिमला मिरची बरेच जण खातच नाही. पाणी आता पाणी उकळून झालं ना, मग त्याच्यामध्ये आपण बाकीच्या भाज्या टाकायच्या. आता आलेले आहे पाण्याला उकळी. आपण त्यामध्ये टाकणार आहे आपली भाजी मग कढईमध्ये टाकून आपण देणार आहे भाजीला गरम गरम उकळी. आपल्या भाजीला येत आहे उकळी. बुडबुड 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 बुडबुड. मम्मी कापत आहे टमॅटो आणि कांदा. आता पुढं काय बोलू, झाला माझा वांदा. कांदा मम्मी कापते आणि पाणी माझ्या डोळ्यात आलंय. मसाल्यासाठी मस्त मम्मीने अद्रक आणि आलं लसूण पेस्ट केली आहे, कोथिंबीर केली आणि इथे आपले कांदा आणि टमॅटो कापून घेतलेला आहे आपण. आपली भाजी उकडून झाली. आता आपण ती कढईतून एका भांड्यामध्ये काढली. शिजून झाली. एका घमेल्यामध्ये काढले बाजूला. फ्रीजरमध्ये ठेवलं होतंस का? फ्रीजरमध्ये ठेवलं होतंस ना? तुझं नाही, तुझं पाठी सरळ. तोपर्यंत पप्पा पावभाजीसाठी पाव घेऊन आले. आता आपण हे बटर घेतलेलं आहे आणि याच्यातला आता छोटा तुकडा आपण टाकणार आहे. याच्यामध्ये आपण जवळपास 2-3 चमचे तेल टाकले. मस्त आपला बटरचा वास येतोय. मस्त बटरचा वास येतोय. अद्रक लसूणची पेस्ट आता आपण टाकलेली तेलामध्ये. आता त्याला आपण चांगलं मिक्स करणार. आता आपण त्याच्यात टाकलाय कांदा. त्याला किती वेळ भाजायचंय? कांद्याचा कलर चॉकलेटी होईपर्यंत पण भाजत राहायचं. अच्छा, कांद्याचा कलर पिवळा होईपर्यंत आपण भाजायचं राहायचं. 1.5 चमचा मीठ टाकलं. कांद्याचा कलर पिवळा झाला आणि आता ह्याच्यात टोमॅटो टाकले. तर ह्याला चांगला मिक्स करणार. ज्वारीच्या माळ्यामध्ये पेरतीच पाणी बघायला कवतिक आलं नाही कुणी. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही. अगर राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. ह्याच्यामध्ये आपण टाकले 1.5 चमचा हळद. 10 रुपयाचा आपण पावभाजी मसाला टाकलाय. किती चमचा? 1 फुल चमचा पावभाजी मसाला.
आणि 2 चमचे तुम्ही तुमच्या घरातली चटणी टाकू शकता. आमची आहे कोल्हापुरी चटणी, तुमची असेल कोणती तरी चटणी, ती टाका तुमच्या हिशोबाने. आता आपण टाकले थोडीशी कोथिंबीर, थोडी गोलून टाकली 2 मोठी कोथिंबीर. कट करता येते ना तुला? मला किती दिसले का माहेर दिसली का? नया है वो. अरे मला एवढ्या कधी जवळून कोण करतं रे मम्मी? हे मला कधी सण आले. अरे माग कर, जवळून तुला म्हणून दिसत नाही ते. नया है वो. वा, जे मेन दाखवायचं ते सोडून सगळं दाखवते. भाजी दाखवायची सोडून राहिली. पाणी उठलंच ते सगळं यात. हा मग तू काय बोललीच नाही, तुझं कॅमेरामध्ये लक्ष. पाय नव्हतं वाटायचं. टाकायचं होतं. हा मग त्याला मॅश करायला लावायला अगोदर. तर अशा प्रकारे आमचे व्हिडिओग्राफर चुकीचं करत होते, त्याच्यामुळे जे मेन दाखवायचं होतं ते राहून गेलं. काही नाही, माणूस चुकत शिकतो. आई लगेच करायचं. भाजी शिजवून घेतलेली आहे ना. तर पावभाजीच्या भाजीला असा चेन दोपटायचा, स्मॅश करायचा. सगळ्यात जास्त मेहनत ह्याच्यामध्येच लागते. जेवढा जमतंय तेवढा जास्त स्मॅश करायचा पावभाजीला. जेवढा वाटतंय तेवढा करा. मी तर दमून गेलो. लय बेकार गरम होते खूप. ह्याच्यामध्ये आता आपण बटरचे थोडेसे पेस्ट टाकले आणि कोथिंबीर टाकली वरती. पावभाजी सगळं ठेवते. आता आपली पावभाजी थोड्या वेळ स्लो गॅसवर शिजणार, तोपर्यंत आपण पाव भाजणार. कळलं? मस्त बटर लावून आता आपण पाव भाजून घेतोय. मस्तपैकी पाव भाजून झाल्यानंतर आपण घेतलं आपली पावभाजी खायला. विचार केला, पप्पाने झाकण उघडलं, मस्त धूर निघेल त्याचा व्हिडिओ काढू. धूरच निघाला नाही. चायला माझाच पोपट झाला. वा रे वा, भाजी हलवायला घेतली आणि त्याच्यातून धूर निघायला लागला. जेव्हा पाहिजे तेव्हा निघत नव्हतं, आता निघतंय. छान. तर आपली मस्तपैकी पावभाजी बनलेली आहे. पावाला आपण बटर लावलेलं आहे मस्त. आता आपण असंच खाऊया. कांदा बिंदा ते राहू दे, आपला भाजी आपण मेन खाऊया. मजा आया. मम्मी मस्त बनवले. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. मस्त बनवले मम्मी भाजी. मीठ आहे ना व्यवस्थित? मीठ वगैरे सगळं असतं ते. मस्त बनवले. पुढच्या वेळी परत बनवूया आपण अजून. कट कसं करायचं मला नाही. दे दे. द्यावं तर. आजच्या दिवसाचं शेवटचं गोड आपण खाणार आहे. आता उद्यापासून डाएट चालू करायचं आहे. नाही पिलू तुला चॉकलेट नाही देऊ शकत. नाही देऊ शकत पिलू तुला. आता शेवटचा आपला केक खातो आपण. उद्यापासून डाएट चालू करायचं. जवळच्याच लग्न आहे ना एकाचं. मग आता त्यात 1च महिना आहे. त्याच्या लग्नात चांगलं दिसलं पाहिजे ना. तर मग उद्यापासून आपलं डाएट चालू होणार आहे आणि वजन कमी करायचं आहे आपल्याला. तो शेवटचा आपण खाणार आहे. पावभाजी खाऊन झाल्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळची वेळ म्हणजे आपल्या कॅन्डीला फिरवायची वेळ. कॅन्डीला मस्त स्कूटीवर बसवलं आणि घेऊन गेलो आम्ही तिला फिरवायला. आपलं आता बरंच कंटेंट आहे ना, कसं कुकिंगशी रिलेटेड आणि कॅन्डीशी रिलेटेड असायचं. आता आपण ट्राय करू काहीतरी नवीन, जसं
वेगवेगळे नवीन पिक्चर बघायचं ट्राय करूया आणि लवकरच आहे ना आपण मोटो व्लॉग पण सुरू करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नवीन नवीन गोष्टींचा अनुभव घेत राहा. कॅडी तर चलो बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भागो कॅन्डी, चल 7 वाजलेत, घरी जायची वेळ झाली. चल 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 पटकन पटकन पटकन. एक मिनिट, अरे कॅमेरा विसरलो. कॅन्डी परत चल 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 चल, कॅमेरा घ्यायला जायचंय. पटकन पटकन. हम फास्ट.